हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर काय बनली तू? वरून लय कैऱ्या पिकल्यात ना? किती पिकल्या वरून कैऱ्या? कैरी दिसली? लय मोठ्या दिसल्या काय? इकडे कैऱ्या आहे, आंब्याची झाड आहे इकडे बघू शकता. काय केलती तू? बघ ती कुठं दिसली तुला? ते आली मुगाच्या शेंगा मी कुटायला. आमच्याकडे पावसाने वातावरण झालेलं आहे, ढगाळ वातावरण. तुमच्याकडे कसं आहे नक्की कमेंट करून सांगा. तिथं मुगाच्या शेंगा 2 दिवस झाले तोडून आणल्या होत्या, त्या वाळायला घातलेल्या आहेत. काही सकाळी आणल्या होत्या, आता कुटीत आहे. तिथं बघू शकता नारळाचं झाड, खूप भारी नारळ दिसत आहेत. वरून खूप भारी परिसर दिसतो, हिरवागार वगैरे. तर बघू शकता वरून असा परिसर दिसत आहे. नारळाला खूप नारळ आलेली आहे. इकडे आहे आंबा, आंब्याला पाली फुटलेली आहे. वर्षी याला आंबे आलेली नाही आहे. इथे चिक्कू बघू शकता, चिक्कूला खूप चिक्कू आहे. वरती शेंड्याला असल्यामुळे काही काढता येत नाही. इथं पत्र्यावरती चढून जेवढे काढता येईल तेवढे काढीत असतो. तिथं बघू शकता. तर इथून एवढं पिवळ्या स्थितीला कैऱ्या दिसल्या होत्या बा. इथं कैरी आहे, तशा कैऱ्या दिसलेल्या आहे तिला. असं वरून काय भारी दिसत आहे परिसर बघू शकता. तर मुगाच्या शेंगा कुठीत आहे, मी सकाळी गोधडी धुवून वाळायला घातलेली आहे. तिकडे आहे वरचा परिसर. आमच्याकडे ढगाळ वातावरण झालेलं आहे. तुमच्याकडे कसं वातावरण नक्कीच कमेंट करून सांगा. दिवसभर खूप ऊन असतं, 3-4 वाजता असं ढगाळ वातावरण. असं वाटतं की आत्ता पाऊस येईल इतका, की पावसाळ्यातसुद्धा एवढं वातावरण बेकार नसतं. एवढं बेकार वातावरण आता होत असतं. वारं वगैरे सुटत होतं. आता वारं थोडंसं शांत झालेलं होतं, त्यामुळे मी वरती आली होती मुगाच्या शेंगा कुठायला. तर वारं आलं की मुगाच्या शेंगाची टरपल सरळ स्लॅपवरतीच होती, त्यामुळे थोडंसं वातावरण शांत झालं होतं. आज गरमसुद्धा होत होतं. दिवसभर वारं सुटलेलं होतं. 4च्या नंतर थोडंसं वारं शांत झालेलं होतं, त्यामुळे मुगाच्या शेंगा कुटायला आलेली होती. आज सकाळीच मुगाच्या शेंगा तोडून आणल्या होत्या. संध्याकाळी आता वाजली आहे 4:30. तर कुटीत आहे मी, तेवढ्या वाळलेल्या आहे बघू शकता. तर टरपल बाजूला काढून शेळीसाठी ठेवलेलं आहे. बाकीचं मूग वगैरे मी उपणून वाऱ्याने उपणून वगैरे नीट करणार आहे. पण आज वारंच नव्हतं अजिबात. दिवसभर वारं सुटलेलं होतं, पण आता वारं शांत झालेलं होतं. तर आता मी चाललेले खाली. तर आता मला शेणखूर वगैरे करायचं आहे. गुरांचा टाईम झालेला आहे. तर कशा गाया टकामका बघत आहे, कारण यांची चाललेले कुटी करायचं. तर माझं मी शेण ओढून झाडून वगैरे सर्व काढून टाकलेलं आहे. तर आता मी घमेल्यामध्ये शेण भरीत आहे. फावडीने शेण भरीत आहे, हाताने शेण काही भरीत नाही. तर पत्र्यावरती ऊन असतं दिवसभर, त्यामुळे मग ऊसाचं पाचरूट वरती टाकलेलं आहे बघू शकता. त्यामुळे मग थोडंसं पत्रासुद्धा गार राहतो. तर दिवसाडा मी गाय वगैरे गार करीत असतो, कारण खूप ऊन आहे, त्यामुळे गरमी वगैरे होत आहे. तर सिद्धीला म्हणलं होतं माझा व्हिडिओ काढ. ती म्हणते आधी शेण टाकून घे, मग तो व्हिडिओ काढते. तर किती आगाव आहे, अजिबात व्हिडिओ वगैरे काढत नाही. तर ते आजारी आहे, त्यामुळे मग त्यांचा चेहरा वगैरे सुकलेला आहे. तर कशी बोलत आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही कोणत्या शहरातून माझे व्हिडिओ बघतात नक्की कमेंट करून सांगा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा. तिथं पिऊन पाण्यात पाय ठेवलेला आहे. गार गार गरम गरम झाली, तापली ना पिऊ. तो नाही तापलेला गळ्याला आधीच्या, लय तापली गाय. खूप ऊन लागतं, उष्णतेमुळे पिऊला सर्दी ताप आलेला आहे. असं घसा खो करीत आहे, त्यामुळे गार पाण्यात ठेवलेलं आहे. तिथं जे गोठडं वरून स्लॅपवर खाली टाकले ते शेळीसाठी. तर बघू शकता कोंबड्यांना खायला टाकलेलं आहे सिद्धीने. तर तिला म्हणलं खाली टाकते, तिने असं कोब्यावरती टाकलेलं आहे. तर कुटी करताना कोंबड्या खूप वैताग देत असतात. मक्काची कणसं आहे, ती कणसाची अशी मस्त अशा चकल्या पडत असतात त्याच्या कुटीतून, त्या खाण्यासाठी अशा सगळ्या झगडं घालीत असतात. त्यामुळे सिद्धी बसलेली आहे कोंबड्या हानीत. पिऊ एक दिवस आणि सिद्धी एक दिवस, अशा दोघींनी वाटून कामं आहे. दररोज एक दिवस दोघी कुठे हानीत असतात, म्हणजे कोंबड्या हानीत असतात. तिथं बघू शकता मी शेळीला गाईला वगैरे गुरांना खायला टाकलेलं आहे. तर यांनी गायांना टाकलेलं आहे, म्हणजे दोघांनी मिळून कामं केली की पटकन होता सगळ्यांनी. तर इथं गायांना शेणखूर वगैरे सगळं झालेलं आहे. तर त्यानंतर मग चहा पिऊसीला चहा दिला. मला थोडासा मस्त बसून चहा प्यावा आरामामध्ये. तेवढ्याच वरद उठला. तर सिद्धीला काय वरद चुळीतून काढता येत नाही, पिऊ काढीत असते. तर पडायची भीती असते.
पिऊ सिद्धी जोपर्यंत झोळी पशी होती तोपर्यंत तो शांत झोपले होता. मला बघून त्यांनी झोळीतून मुंडकं वरती काढलं. बघ कसं काढलं आहे सिद्धीने. लय हट्टी आहे दोघं पण. खरंच तापलाय. अगो बाई डिअर तापली, खरंच तापली डिअर. चल उठ सर ग सर. लई प्रेम होतं जातं यांचं. चल ओ बाई 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 बाई. हा कोण दिला डेकर? मला डेकर दिला. सोड ना दे ग. हा लय प्रेम ना. मांडीव ये बस म्हणलं. चड्डी घालतो लगेच मांडीव बसवतो. पॅन्ट घालितो. आता चप्पल घालायची बस मांडीव म्हणल्या बसतो. आणि तसा हात लावला कसा रडतो मग. मग लय दोघी दुश्मन. मग तस काय हात लावला का लयच रडारडी दोघांची पण. येईन का तुला बुट्ट घालता? कुठं जायचे बुट्ट घालून? कोंबड्या हाणायला? कोंबड्या आणल्या? कुठे चालू केली का तो कोंबड्या हाणायला जातो. एक हातात चिपाडी घेतो मकाचं वगैरे. कोंबड्या हाणीत असतं. झोपला होता आता ते उठलाय. ऐ चहा दूध नाही प्यायचा? तू केस बघ दे तू की पाठी मागे पट्टा लाव. झाली बुट्ट घालून. कुठं जायचे आता? दर पाणी प्यायचे ना. काय टमाटर? टमाटर नको सर. चहा वगैरे पिऊन झाला. पिऊ सिद्धीची वरची मस्ती पण झाली. तर त्यानंतर आता माझी चाललेली पनीर बनवायची तयारी. त्यासाठी मी कांदा टमाटर वगैरे चिरून घेणार आहे. तर पिऊ सिद्धीच्या तोंडाला अजिबात चव नाही. बाकीच्या काही गोष्टी खायला नकोच म्हणतात. भाकर चपाती वगैरे सकाळी बटाटा वाटाणा वगैरे केला तर अजिबात नको. तर आता बघा पिऊ येऊन बसलेली आहे माझ्यापासून. माझी चाललेली आहे वाटणाची तयारी. तिथे मी टमाटर चिरून घेत आहे. कांदा ते बघू शकतो किती मोठा कांदा घेतलेला आहे मी. 2 मोठाले कांदे घेतलेले पनीरची भाजी बनवण्यासाठी. ते आजच पनीर खाल्लं उद्याच्यासाठी सुद्धा पनीर लागत असतं. 2 दिवसाचं पनीर मी एकदाच बनवून ठेवत असते. संध्याकाळी आणि सकाळसाठी लागतंच पिऊ सिद्धीला. कांदा हिरवी मिरची लसूण आणि आलं मी मिक्स करून चांगलं लाल करून घेणार आहे. टमाटर सुद्धा याच्यामध्ये परतून घेणार आहे. 2 चमचे धनं 2 चमचे हावरी घेतलेली आहे मी पनीर बनवण्यासाठी. ही पनीर चोर एक एक पनीरचा तुकडा घेऊन पळून जाती. पनीरचे बारीक बारीक तुकडे केलेले आहे तळण्यासाठी. तेव्हा खातच चाललेली. एक तुकडा गुपचूप घेऊन गेलेली आहे. पीठ मळलेलं आहे. इथं वाटाणा शिजायला घातलेला आहे. वाटाणा पनीरची भाजी बनवणार आहे मी. भात झालेला आहे. पीठ भिजतंय तोपर्यंत पनीरची भाजी बनवून घ्यायची आहे मला. ते वाटण काढून आता वाटून घ्यायचं आहे. लाल झालेला आहे. पनीरचं भाजी करू असं तर पनीर सुद्धा अर्धी सुद्धा राहत नाही. आता पिऊ आजारी आहे त्यामुळे पिऊ नाही आलेली. नाही तर ही नुसती खात्यातच. तळलं तर एक नंबर. काय काय बॉटल देऊ काय भरायला? धरा इधर हा पाणी प्यायला ना. भरून दे ना. जात तिकडे काय की गेलेली पण काय बरं. टक्कल कुठे टक्कल? टक्कल 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 बघा याचा. दाखव मला टक्कल. टक्कल दाखव. पनीरची भाजी बनवून झालेली आहे. पनीर तो बघा पनीर शिजतंय का वाट बघत बसली ना. आय वळवळी चुबळवळ चालली. तरी तर पनीर बनवून तयार झालेलं आहे. मध्ये काही व्हिडिओ काढताच आलेला नाही आहे. मध्येच पिऊ सिद्धी वरद तिघी गोंधळ घालीत असतात. वरदला सांभाळून स्वयंपाक करावा लागत असतो आम्हा दोघींना. तिथं बघू शकतो मस्त असं चपात्या पनीरची भाजी. खूप पनीरची भाजी छान झाली होती. हॉटेल स्टाईल झालेली होती. खूप छान वास सुटला होता. माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. पनीरची भाजी भात तिकडे चपात्या दोघींनी मिळून केलेला आहे स्वयंपाक. तर इथे पिऊ सिद्धीला घेतलेला आहे जेवायला पनीरची भाजी. तो दुपारी केला होता मी. काय केलं आठवण सुद्धा मला. खवा केला होता दुपारी आम्ही. पूर्ण स्वयंपाक झालेला आहे.
भांडी वगैरे सगळी घासून फळी लावलेली आहे. भांडी वगैरे सगळं काय झालेलं आहे. अहो करीत आहे, कुटी कुटीचा आवाज येत आहे. त्याचा काय गायांचं दूध वगैरे काढायचं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय. थँक्यू, धन्यवाद.